जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मांडणीने कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। नाशिक गल्ली दाखवा दे। हे स्वराजनगर आहे म्हणून हो, काढतोय। हे स्वराजनगर आहे। पूर्ण स्वराजनगर फिरू काय मोठं नाही आहे, 4-5 गल्ली। सर नमस्कार। स्वराजनगरला पाणी आलं म्हणून लोक सांगायला लागलेत, कुठं दाखवा म्हणा। हे स्वराजनगर त्यामानानं काहीच नाहीये म्हणावं तसं। हे स्वराजनगर एंड आहे, थांबलेलं वगैरे नाही काहीच नाही। पाणी आता तुम्हाला खालची गल्ली हे स्वराजनगर सगळं कोरडं आहे की नाही, पाणी नाही। विचार करा, आलेलं पाणी मारावं लागतंय म्हणल्यावर पाणी असतंय का? बघा घ्या एवढं कोरडं फड दिसायला वर। ही गल्ली घ्या स्वराजनगर, ही गल्ली समोर, ही गल्ली घ्या समोर, इकडे घ्या ही गल्ली स्वराजनगर। नाही, त्या मनाने एकदम कोरडंच आहे। कुठं काय एवढं काय आहे? नाही, आमचं स्वराजनगरचं झाड आहे का किती एंड आहे, मला दाखवलं मी त्याला। होय। हे काय करताय मला वाटतं। कोण असले बोलण्याजोगे तर तुमचे आहे की हे आले की साहेब नमस्कार। ते व्हिडिओ शूटिंग करा। हां मी लाव। स्वराजनगरमध्ये कुठेही पाणी नाही आहे। नमस्कार। आपण सध्या सोलापूर येथील पुणा नाका परिसरातील वसंत विहार येथील स्वराज्यनगर येथे उपस्थित आहोत। गेली 2 ते 3 महिन्यापासून जो पावसाचा तडाखा सुरू झालेला आहे, तशा अनुषंगानं पुणा नाका परिसर येथील ओढ्यापासून बाधित राहिलेलं वसंत विहार संपूर्ण सोलापूरकरांच्या किंवा शहर जिल्ह्याच्या परिचयाचा विषय असला तरी आपण सध्या स्वराज्यनगर येथे या परिसरात उभे आहोत।
येथील नागरिकांचं म्हणणं, रहिवासी नागरिकांचं म्हणणं असं आहे की येथील ओढ्याच्या पाण्यानं जे काही बाधित होणारे परिसर आहेत त्यापासून स्वराज्यनगर हे कधीच बाधित झालेलं नाही ना होणार नाही. त्या अनुषंगाने येथील परिसरातील नागरिक आपल्याला माहिती देतील. बोला सर आपण. आमचं स्वराज्यनगर 6 वर्षापासून मी इथं राहतो. आमचे सगळे मित्र कंपनी मिरजे, हे आपलं शिंदे, साळुंखे, टाकोर असे प्रत्येक गल्लीमध्ये सगळ्यांची घरं आहेत. कोणाच्याही घरामध्ये पाणी गेलेलं नाही आहे अथवा 6 वर्षामध्ये एकदाही पाणी इकडं आलेलं नाही आहे. त्यामुळं आमच्या स्वराज्यनगरचं नाव बदनाम केलं जातं आहे. आदिला नदीच्या पलीकडच्या परिसरामध्ये सगळीकडे पाणी घुसलेलं आहे. पलीकडं व्यंकटेश्वर आहे, पलीकडे भावे प्रकल्प आहे, तिकडं पाणी शिरलेलं आहे. आमच्याकडं नाही आहे. पलीकडे तिकडे येडकेनगर येडकीच्या तिकडं आहे, पलीकडे तिकडं कुलकर्णीच्या पाठीमागच्या बाजूला आहे. पण आमच्याकडं एकही थेंब पाणी कुठं आमच्या या परिसरामध्ये घुसलेलं नाही की कोणाचं घर पाण्यात नाही आहे. आमच्या स्वराज्यनगरचं नाव स्वराज्य विहारमध्येच आहे. की बाजूलाच माझं घर आहे. इथं काही माध्यमातून मला वाचण्यात आलं की स्वराज्य विहारमध्ये आदिला नदीचं पाणी शिरलेलं आहे, पण असं ॲक्च्युली काही नाही आहे. आदिला नदीचं पाणी हे स्वराज्य विहारमध्ये नसून पलीकडला व्यंकटेश्वरचा भाग जो आहे तिकडं पूर्ण पाणी गेलेलं आहे. त्याच्या खालचा जो भाग आहे तिकडंही पाणी गेलेलं आहे. ॲक्च्युली स्वराज्य विहारमध्ये काहीही पाणी आलेलं नाही. काही ठिकाणी रिकामी ओपन प्लॉट आहेत, तिथं पावसाचं पाणी फक्त साठलेलं आहे. आदिला नदीचा भागाचं पाणी इथं काही आलेलं नाही आहे. जो काही प्रसारमाध्यमातून आज येतं आहे की स्वराज्य विहार पूर्ण पाण्यात आहे, तसं ॲक्च्युली काही नाही. स्वराज्य विहार फक्त बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. नमस्कार, माझे नाव सुजाता सोमनाथ शिंदे. गेले 5 वर्ष झालं मी इथे या स्वराज्य विहारमध्ये राहते, परंतु आदिला नदीच्या पाण्याचा आम्हाला कधीच फटका बसलेला नाही. वसंत विहार किंवा कोणत्याही इथल्या भागाला आदिला नदीचा कधीच त्रास झालेला नाही. हे जे साठलेलं पाणी आहे हे सगळं पावसाचं पाणी आहे. आम्हाला कधीच कोणत्याही प्रकारचा पुराच्या पाण्याचा कधीच फटका बसलेला नाही. धन्यवाद.